नमस्कार, आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही। ठाकरे, तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडागिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला। एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार, उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत। आम्ही शांत आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले। 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला, घटना सीसीटीव्हीत कैद। क्रूरतेची परिसीमा, मुंडकं छाटलं अन प्रायव्हेट पार्ट कापला, शेतीच्या वादातून 60 वर्षीय व्यक्तीची हत्या। तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं। गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मुलालाही असंच संपवलं होतं। मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार, बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी। माझ्या आणि राजमधला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ठणकावलं। नाशिककरांनो सावधान, सिडको सातपूर बनलंय डेंग्यूचं ब्लॅक स्पॉट, जूनमध्ये 25 रुग्णांची नोंद, प्रशासन अलर्ट मोडवर। शिंदे गोंधळलेले, मंत्रिमंडळातील कच्चं मडकं म्हणत राऊतांची टीकास्त्र, मुख्यमंत्र्यांनाही धरलं जबाबदार। ड्रामा बंद कर राज ठाकरे, आव्हान देणाऱ्या केडी यांना मनसेचा दणका, विजयी मेळाव्याआधीच ऑफिस फोडलं। सैफ अली खानला मोठा धक्का, पातोडींची 15,000 कोटीची मालमत्ता सरकारच्या ताब्यात, नाहीतर माझ्या पद्धतीने तुमच्याकडे बघतो। बखोटीला धरलं न गाडीवर बसवत भर दिवसा शिक्षकाचं अपहरण केलं, पुण्यात खळबळ। हिमाचल प्रदेशात पावसाचं थैमान, 2 आठवड्यात 45 जणांचा मृत्यू, 37 बेपत्ता, या भागात 8 जुलैपर्यंत अलर्ट जारी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।